रात्रीचा समय सरुनी, 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 येऊ शकता मी पण काय घरातलीच सगळी कामं करत बसले. तुमचा तर चहाचा वेळ झाला ना. पण का पहिल्यांदा माझ्या कोड्याचं उत्तर आणि मगच तुमचा चहा. तर माझं कोडा आहे, सर्व पृथ्वी हेच तळे, त्या दोन रामफळे. सांगा ना माझ्या कोड्याचं उत्तर. आयुष्याचं कोडं सोडवत संसार करतो. तिथे गेली 30 वर्ष कोणी सोडवतच आहे. चहा हवाय म्हणजे कोड्याचं उत्तर द्यायलाच लागेल. म्हणजे येते तुम्हाला कोड्याचं उत्तर नाही. या कोड्याचं उत्तर आहे सूर्यचंद्र. बरोबर सांगितलंय. म्हणजे आता तुम्हाला चहा द्यावाच लागेल. थंड झाला. आता चहा मस्त तरतरी आली आहे. आता घेतो आणि बाजारात जातो. आता तुला काय झालं? आता मंडई गंमत पहा. वृक्षावर बसला पण पक्षी नाही, 3 नेत्र पण शंकर नाही, भगवा बसलेल्याला पण योगी नाही, पाण्याने भरला पण घागर नाही. अहो सांगा ना माझ्या कोड्याचं उत्तर तुम्हाला. बरोबर आहे. किती आणणार? 4. आणखी काय आणायचं? भार उन्हाळ्यात हिरव्या गारांना, पांढऱ्या मातीत लाल ढेकल, त्यावर पेरल्या काळ्या बिया, खाल्ल्या तर मिळेल थंडावा. पाऊस सांगा माझ्या कोड्याचं. रानो राणी हिरव्या पाणी, मध्ये कोण लपलंय राजा की राणी. काटेदार रंग डोक्यावर पुरा, हळू जरा सांभाळून धरा. हिरवा पिवळ्या ठिपक्यांचे रूप, याचा रस आपल्या सर्वांना आवडतो खूप. पाऊस सांगा ना. मंडळी, आपल्याला वाटत असेल ना या साऱ्या कोड्याचे उत्तर मला लगेच कसे काय देतात? सोप्पा आहे. गेल्या 30 वर्षाची भाषा पण हीच आहे आणि गेल्या 30 वर्षाची कोडी पण हीच आहे. या कार्यक्रमाला इतकी ऐकायला येऊ आणि जाऊन काय करते तर सगळ्यांना कोणी घालतच करते. कोड्याची उत्तर काय कमी असतात का? हो, मराठीच्या अलंकारिक भाषेच्या संवर्धनासाठी तिचा हा प्रयत्न मला तर आवडतोय. तुम्हाला पण आवडतोय ना? आणखी बाजारातून आणायचं राहिलंय. हिरवी पेटी खाद्यात पेरली, उघडून पाहिली तर मोत्याने भरली. अहो सांगा ना. मराठीत काय म्हणतात? अरे बापरे, मास्कला मराठीत काय म्हणतात हे मला येत होतं, पण ते कोरोनाच्या वेळेला. पण आता काही आठवत नाही. काय असेल बरं? भागाच्या भागात तिला प्रश्न विचारला करा, पण या प्रश्नाचं उत्तर मला येत नसेल तर आपल्यासमोर माझी फजिती होईल. मराठीत मास्कला म्हणतात मुख नाक संरक्षक जीव जंतू, हवागार झाकोर पट्टी. तर आता माझा कोडा घालण्याचा स्वभाव पण आता बघितलं ना तुमच्या समोर कसे अंगावर आले. तर ठीक आहे, आता आपण कोडी नको बघूया, पण सकाळ दुपारी जेवणासाठी आपण काय करायचं? मी तरी काय कमी आहे का मंडळी? तुली तू माझी गरबर फुगली, तुली तू माझी गरबर फुगली. आमचं कोडा आपल्यासारखं साधं सोपं सरळ.
यांनीच ठरवलंय. सप्तशृंग जयाच्या शिरी तो प्रहर रात्री गर्जना करी. सप्तशृंग जयाच्या शिरी तो प्रहर रात्र गर्जना करी. त्याचा ऐकता चणारा सारी लिशा त्या घेते. म्हणजे काय? कोंबडा. तर आजच्या जेवणाचा बेत आहे. झणझणीत कोंबड्याचा रस्सा आणि गरमागरम तांदळाची भाकरी. मंडळी येत आहे ना आमच्याकडे जेवायला. आम्हाला पोळी घालून बसणार आणि कोंबडा नको तर पोळी आवड अशी आपली हा त्याचं उत्तर आहे. त्या रागावले ना मला. हिरवी पेटी काट्यात पडली, उघडून पाहिली तर मोठ्याने भरली. याचं उत्तर आहे भेंडी. भेंडी घेऊन यायचंय. आणि आता काय इकडे काय विचारायला नको, पण मंडळी तुम्ही समोर आहात ना आणि स्वभावाला औषध नसतं. आपल्या सर्वांसाठी एक प्रश्न आहे, कोडा आहे. झटकेत उत्तर द्यायचंय आणि हृदयापासून उत्तर यायला हवंय. आपल्या समूहाचे आहेत एक सार्वभौम राजा. आपले समूहाचे आहेत एक सार्वभौम राजा. त्याने नारा देतात जमा होते सारी प्रजा. त्याने नारा देतात जमा होते सारी प्रजा. धन्यवाद.